कसं काय ज्योती? अरे आवाज कुठे आहे तुमचा? बरं आहे. सगळं मजेत ना? आपल्याला माहिती आहे की आपण 26 जुलै ह्या दिवशी संत अॅना आणि संत जोकिमचा सण साजरा करतो. हा दिवस आपण मातृपितृ दिनानिमित्त साजरा करतो आणि आपल्या ज्योती पॅरिशमध्ये हा दिवस आपण आज साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी हजर असलेले फादर, सिस्टर आणि आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आई वडिलांची भूमिका आपल्या जीवनात ही खूप महत्वाची असते. त्यांनी केलेलं प्रेम, त्याग आणि मार्गदर्शनाबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इकडे जमलो आहोत. अगं रुथ, मग थांबायचं कुणासाठी? लेट अस बिगिन द प्रोग्राम. It is rightly said that all that begins in the name of the Almighty ends fruitfully. I now invite our parish priest, Father Anaclet Di Mello, Father Renaud, sisters, Vice President Flavia Pereira, Ayush Shingmekar, come forward and light the lamp. देवाच्या कृपेने करूया म्हणून here I call upon Sunday school girls with their prayer dance.
खूपच सुंदर आवाजात आपल्या वरच्या पाठीने आपल्या आई वडिलांचे स्वागत केले आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया. काय झालं तुला? अचानक असं उड्या का मारतोस? अगं जिसल, मला खूप डान्स करावं असं वाटत आहे. अरे वा, मग चला आपण सुद्धा डान्स करूया आपल्या संडे स्कूल मुलांबरोबर. सो हिअर वी प्रेझेंट बिफोर यू बॉलिवूड डान्स बाय अस. चल. लागलो तर मग आपला प्रोग्राम पुढे कसा जाणार? अरे यार, तू खरं सांग. आपण आपल्या आई वडिलांना किती गृहीत धरतो ना. आपल्यासाठी कष्ट करू, त्याग करू, ते त्यांनाच आपल्यावरील प्रेम व्यक्त करतात. पण आता वेळ आली आहे आपलं त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची, आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी रूट टिकोना हिला विनंती करते की तिने पुढे येऊन तिचे विचार मांडावेत. आईची ती प्रेमळ माया, बाबांची ती वटवृक्ष छाया,
देवाने घडविलेली ही अजब किमया. पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण येथे पालक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत. येथे उपस्थित सर्व पालकांचे मी ऋण टिकोना आपल्या पॅरिश तर्फे आभार मानते आणि 2 शब्द सांगू इच्छिते. आई वडील हे आपल्याला देवाने दिलेली सर्वात अनमोल अशी भेट आहे. आई ही मुलाला जगात आणते तर वडील त्याच मुलाला जग दाखवतात. माया, प्रेम, संस्कार आणि संयम या गोष्टींची शिकवण देणाऱ्या पालकांना सन्मान करण्यासाठी पालक दिन साजरा केला जातो. कितीही प्रयत्न केले तरी आई वडिलांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. मात्र त्याची जाणीव आपल्या सर्वांना असलीच पाहिजे. आज तुम्हा सर्व पालकांच्या समक्ष मी माझ्या सर्व लहान थोर मित्रांना सांगू इच्छिते की आपण सर्वांनी आपल्या आई वडिलांचे आभार मानलेच पाहिजे. आम्हाला जीवनाची देणगी दिल्याबद्दल, मी काय आहे आणि किती सक्षम आहे हे समजून घेण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल, आमची स्वप्ने, आमच्या इच्छा पूर्ण केल्याबद्दल, कठीण प्रसंगी आधार दिल्याबद्दल आणि खूप खूप प्रेम केल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Thank you for your kind words. वेळ बदलते, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण आई वडिलांचे प्रेम कधीच बदलत नाही, कारण ते प्रेम निस्वार्थी असतं. चला तर पाहू एक लहानशी नाटिका, an eye opener for all of us. परमेश्वराला अभिवादन करून ज्योती युवा संघटना व संडे स्कूलची मुलं सादर करीत आहेत एक छोटीशी नाटिका. नाटिकेचं नाव आहे जाग रे युवका जाग. चला तर पाहूया ही छोटीशी नाटिका जाग रे युवका जाग. सीन 1. संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आपल्या अर्थात न चुकता देवाची आठवण करायला कधीच विसरत नाही. खरं आहे, आपलं नशीबच कायतन सारखा गुणी मुलगा आपल्या कुटुंबात जन्माला आला. गुड इव्हनिंग बाबा. गुड इव्हनिंग मम्मी डॅडी. गुड इव्हनिंग अँथनी. उद्या मी माझ्या मित्रांबरोबर फिरायला जाणार आहे. तुमच्या दोघांची परवानगी असेल तरच मी जाईल. अरे अँथन, आम्ही तुला कधी नकार दिला आहे का? नाही, कधीच नाही. आपला एकमेकांवर प्रेम व विश्वास आहे. पण एक मात्र खरं आहे, का आपला कुठे जातो, कोणावर जातो व काय करतो हे सर्व आपल्याला सांगून जातो. नातू कोणाचा आहे? नाही तर आजकालची मुलं त्यांच्या आई वडिलांना काय सांगूनच नाही जात. आपण इतरांना खोटं बोलू शकतो, पण तो परमेश्वर आपल्या सर्व कर्मांची नोंद घेतो. मग आपण कशाला खोटं बोलायचं? बरोबर. अगं ब्रिजल, ऐकतेस का? अगं ब्रिजल, कंटाळा आहे मला या मुलीचा. कधी काय करते ना त्याचा पत्ताच सांगून देत नाही ही मुलगी. खरं तर आपलेच चुकले. आपण तिला अधिक स्वातंत्र्य दिले म्हणून आता आपल्याला तिची काळजी वाटते. कसली चर्चा चालू आहे तुमची? मला तरी कळू द्या. आणि तुम्ही माझी इतकी काळजी करू नका. आता मी मोठी झाली आहे, मला सारे कळतं. बस झाला आता, मला कॉलेजला जाऊ द्या. अगं पण कॉलेज जीवनाची देखील एक मर्यादा असते. कधी कुठे कोणाबरोबर फिरते ह्याचा काय अर्थ पत्ताच नसतो तुझा. त्या दिवशी पण तू एक्स्ट्रा क्लासेसच्या नावावर मूवी बघायला गेली होती. सोबत 5-6 मुलं आणि मुलगी पण होती. कळले मला काकाकडून. जर तू मूवी बघायला गेली ह्याचं आम्हाला काहीच नाही, पण तू आमच्या दोघांची खोटं बोलून गेली. तू आम्हाला दोघांनाही सांगितलं नाही गोष्ट. त्या
तुझे मित्रमैत्रिणी कोण आहे ते देखील तू आम्हाला सांगितले नाहीस ना. हो, आणि त्याचीच का आम्हाला चिंता नसते ब्रिजर. वडिलांनाच मुलांची चिंता असते. मुलं लहान असो की मोठी, त्यांनाच त्यांची काळजी असते. अरे तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी. बरोबर. मी लहान असताना आजोबा म्हणायचे की देवावर विश्वास ठेव व स्वतःशी प्रामाणिक राहा. अरे ॲथल, मी जेव्हा सून म्हणून या घरात आली तेव्हापासून मला मुली प्रेम, मुलीसारखं वागणूक आणि मान सन्मान, आपुलकी हे सर्व मला मिळालं. या घरात येणं हे माझं मोठं भाग्यच आहे. आज मला कामावर जायला जरा उशीर होईल. अगं पोरी, हे डॉक्युमेंट नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करशील का? अरे तू तिथूनच चाललीस ना? मला अजिबात जमणार नाही. माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तिला गिफ्ट घ्यायचे व इतर कामं सुद्धा आहेत. मला जमणारच नाही. आई, तू जा. अगं कार्टे, प्रत्येक कामाला नाही सांगत असते ही मुलगी. आपले बाबा साधे भोळे आहेत म्हणून बरं आहे. दुसरं कोण असतं तर पूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं, डोक्यावरती. अगं तू असेच कोणते ऐकणार नसेल तर त्याचे परिणाम तुलाच पुढे भोगावे लागेल. मी बिनधास्तपणे जगायचं ठरवलं आहे. आणि हो, या संडेला मी माझ्या मैत्रिणीबरोबर सेल्फी पॉइंटला फिरायला जाणार आहे. तुला सांगून समजत नाही का ब्रिजर? एकदा सांगितलं नाही जायचं म्हणजे नाही जायचं. त्या सेल्फी पॉइंटवरती खूप वाईट घटना घडल्या आहेत. मला काहीच नाही ऐकायचं. तू नाही जाणार. सध्या तरी तू कुठे जाणार नाही. तुम्ही माझी चिंता करू नका. मी सक्षम आहे. मला काहीच होणार नाही. हो, आणि मग काय झालं की रडत बसायचं. मम्मी, डॅडी, आज मी खूप खुश आहे. काय रे अतन, काय झालं? माझा 12वीचा रिझल्ट लागला. मला 80% मिळाले. अरे वा. व्हेरी गुड. देवानी आपली प्रार्थना नक्कीच ऐकली. चल ॲथल, लवकर चल, तयार हो. आज आपण सर्वच देवळात जाऊ, मिसाला जाऊ व देवाचे आभार मानू. अगं ब्रिजर, आज 28 तारीख ना? तुझा 12वीचा रिझल्ट काय झालं त्याचं? लागला की नाही अजून? लागला असेल. मला तर माहित नाही. मी काय पाहिलं नाही. अगं तू काय कुठे बोलतेस? तुझ्या मैत्रिणीचा तर कॉल आला होता मला. ती बोलली तुला परीक्षेत 50% भेटले आहे आणि तुला पण माहिती आहे. ब्रिजर, तुला माहिती होतं तरी तू आमच्याशी खोटं बोललीस? का वागलीस असं? त्याचं काय आहे ना आई, मी तुम्हाला खरं सांगितलं असतं की मला कमी मार्क मिळाले आहेत, पण तुम्ही मला उद्या पिकनिकला जायची परवानगी दिली नसती. अगं कार्टे, फक्त 50% भेटले आहेत. लोक आपल्याला काय सांगणार? आपली चेष्टा करणार, आपल्यावरती हसणार. त्याचं तुला का कळलं आहे का? पण ह्या पोरीला सेल्फी पॉइंटला जायचं आहे. त्याचं मला काही माहिती नाही. मी उद्या जाणार म्हणजे जाणार. हॅलो ज्वेरी, बोल. हॅलो. ब्रिजर, तू आज संध्याकाळी मीटिंगला येणार आहेस का चर्चमध्ये?
अगं ऐकतेस का? काय रे, काय झालं? आज आपल्या ॲथन्सचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं आहे. वा, व्हेरी गुड. आता मी खूप अभ्यास करणार व तुमच्या दोघांची स्वप्न पूर्ण करणार. व्हेरी गुड ॲथन, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. हॅलो, कोण बोलता तुम्ही? हॅलो, तुम्ही टिकोना मॅडम बोलतात का? हो, मी ती. काय झालं? मी इन्स्पेक्टर शिंदे बोलतो. इन्स्पेक्टर शिंदे? हो इन्स्पेक्टर, बोला ना. ब्रिजल तुमची मुलगी? हो, काय झालं ब्रिजलला? तुम्ही आता सिटी हॉस्पिटलला या. सिटी हॉस्पिटलला? पण सांगा तर काय झालं? तुम्ही लवकरच लवकर या, मी तुम्हाला सांगतो. हो हो हो, आले आम्ही आले. लवकर चल, लवकर चल. उठ 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 उठ. आपल्या हॉस्पिटलला जायचं आहे. ब्रिजलसाठी कॉल आलेला. पण काय झालं? ते मलाही माहिती नाही. आपण तिथे रस्त्यावर सांगते मी तुला. लवकर चल. प्रिय पालकांनो व माझ्या तरुण मुला-मुलींनो, आपल्याला जीवन हे एकदाच मिळते. परमेश्वराच्या व आई वडिलांच्या आज्ञेत राहून ॲथन प्रमाणे चांगल्या मुलासारखं चांगलं जीवन जगायचं की ब्रिजल प्रमाणे देवाच्या व आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध वागून स्वतःच्या व आपल्या आई वडिलांच्या आयुष्याची राख रांगोळी करायची, त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळवायची. आज ब्रिजल पूर्णपणे अपंग होऊन एका व्हीलचेअरवर एका असहाय्य अशा परिस्थितीमध्ये बसलेली आहे. ती काहीच करू शकत नाही. ती आज पूर्णपणे तिच्या आई वडिलांच्यावर अवलंबून आहे. जी ब्रिजल कालपर्यंत अगदी फुलासारखी हसत खेळत होती, स्वच्छंदी असं जीवन जगत होती, आज ती अगदी एका कोमेजल्या फुलाप्रमाणे पडून राहिलेली आहे आणि ती आयुष्यभर अशीच या व्हीलचेअरवर राहणार आहे. माझ्या प्रिय आई वडिलांनो व मुला मुलींनो, आज आपली तरुण मुलं ह्याच ब्रिजलच्या वाटेवर चालत आहेत. ब्रिजल ही पूर्णपणे लाचार होऊन व इतरांच्या खांद्यावरचं ओझं वाढवून ती आज पूर्णपणे असहाय्य झालेली आहे. प्रिय तरुण मुला मुलींनो, परमेश्वराचं वचन सुद्धा आपल्याला हेच सांगत आहे. बेनसिरा या पुस्तकात बेनसिरा म्हणतो, तुझ्या मुलाला शिस्त लाव आणि त्याची काळजी घे, नाहीतर एखादे लज्जास्पद कृत्य करून तो तुला खाली पाहावयास लावेल. पुढे वचन आपल्याला सांगत आहे, मुलाची फाजील लाड केलेस तर तो तुला बोटावर खेळवील, त्याला मनसोक्त वागू देशील तर तो तुला दुःखी करेल. होय माझ्या प्रिय आई वडिलांनो व तरुण मुला मुलींनो, हीच वेळ आहे तुम्हाला आणि आपल्या सर्वांना ठरवायचं आहे की आपण ब्रिजल प्रमाणे आई वडिलांच्या व परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून इतरांवर आपण ओझं होऊन राहायचं आहे, की ॲथन प्रमाणे
आईवडिलांच्या व परमेश्वराच्या आज्ञेत राहून आपलं आणि इतरांचं जीवन फुलवायचं आहे. तर मग विचार करूया, विचार करूया, विचार करूया. या नाटिकेद्वारे इतका चांगला संदेश आपल्याला मिळाला म्हणून टाळ्या वाजवून आपण सर्व कलाकारांचे आभार मानू. आपल्या मम्मीने बी शिकला दुसरा चांगला सल्लागार नाही, म्हणूनच आपल्या सर्वांचे वडील सल्लागार म्हणजे आपले पॅरिश प्रिन्स फादर एनाग्लेट डिमेलो यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय पालक, सर्व लहान मित्रमंडळी, युवक लोक आणि कॅरिकम टीचर्स यांना सर्वांना पालक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा. त्याप्रथम तुम्हाला एक कॉंग्रॅच्युलेशन सांगू इच्छितो, कारण जसं फादर रेनॉल्ड मला सांगत होते की प्रत्येक रविवारी जर आपण पालक दिन साजरा केला तर आपलं देवळाची उपस्थिती एकदम चांगली होईल. सो कॉंग्रॅच्युलेशन. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आपल्या आई वडिलांबद्दल फार आदर असतो. प्रत्येक मुलाला मुलीला वाटतं की आपले आई वडील सर्वात चांगले आहेत. माझे वडील सर्व स्ट्रॉंग आहेत. माझे वडील त्यांच्या अंगात ताकद आहे, ते सर्व काही करू शकतात. माझी आई एकदम सुंदर आहे, सर्वात चांगली आहे. पण जसे जसे आपण पुढे जातो, शाळेत जातो, तेव्हा दुसरे पेरेंट्स लोकांबरोबर आपण भेटतो, दुसऱ्या मुलांना भेटतो, मुलींना भेटतो, तेव्हा त्यांचे विचार जरा बदलतात. त्यांना वाटते आपले आई वडील चांगले आहेत पण एवढे काही खास नाही. दुसरे पेरेंट्स सुद्धा आहेत. नंतर ते कॉलेजमध्ये जातात आणि त्यांना वाटतं, त्यांचे विचार असे असतात की आपले आई वडील हे जुन्या जमान्यातले, त्यांना एवढं काही समजत नाही, त्यांना फॅशन सेन्स नाही, ते काही त्यांना कम्प्युटर वगैरे काही येत नाही. आणि जसजसे ही मुलं पुढे जातात, कॉलेजला जातात, नंतर त्यांचं स्वतःचं लग्न होते, त्यांना सुद्धा मुलं बाळ होतात आणि जीवनाच्या अडचणीत त्यांच्या समोर येतात. तेव्हा त्यांना कळतं, आपले जे आई वडील जे आपल्याला सांगत होते ते एकदम खरं आहे. आणि ते जर या जगात नसते तर आपल्याला वाटतं, त्या लोकांना वाटतं, जर माझे आई वडील असते ते माझे मार्गदर्शक बनले असते, माझे सल्लागार बनले असते. पण या सर्व चक्रव्यूहात त्यांना जाणीव असते की आपले आई वडील आपल्यावर फार प्रेम करतात, ते आपल्याला कधीच सोडत नाहीत. आणि जसं आपल्या प्रवचनात फादरने सांगितलं की आपण या आई वडिलांना आपलं प्रेम द्यायचं, फक्त त्यांची काळजी घ्यायची नाही, त्यांना वेळ द्यायचा. हे सर्व आपल्याला करता यावं म्हणून ह्या दिवशी आपण आज
पालक दिन साजरा करत असतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. एक दुसरा मुद्दा मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण. आपली सर्व मुलं शाळेत जातात, इंग्लिश शाळेत जातात. त्या शाळेत ते फक्त क्लासरूम मध्ये इंग्लिश बोलतात. क्लासरूम संपल्यावर सर्व मराठी बोलतात, घरी आल्यावर मराठी बोलतात ना. मग ते त्यांचे इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस एवढी होत नाही, म्हणूनच ते पुढे पुढे मागे राहत असतात. इंटरव्ह्यूला गेले तर त्यांना एवढा आत्मविश्वास असतो की ते नीट बोलू शकते. मग कदाचित ते आज इंटरव्ह्यूला जात नाहीत का काहीच करत नाहीत. आपल्या कॉलेजला गेले का इतर कुणाशी विसरत नाही, कारण त्यांना थोडी लाज वाटते, त्यांना थोडा आत्मविश्वास कमी वाटतो की आपल्याला नीट इंग्लिश बोलता येत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं, फादरांनी आणि आम्ही, की इकडे इंग्लिश बोलण्याची, इंग्लिश ऐकण्याची, अंग्रेजी लिहायची अशी एक क्लासेस आम्ही सुरू करणार आहोत. ती क्लासेस ते ह्याच हॉलमध्ये होतील आणि इयत्ताप्रमाणे होतील आणि 40 क्लासेस होतील आणि त्या क्लासेसमध्ये बोलणं, स्पीकिंग वेल, ऐकणं, लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स आणि रायटिंग स्किल्स शिकवले जाते. आणि ते एक सर्टिफिकेट पण मिळतं. ते एक बाहेरच्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आहे, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. आणि ते लोक येतील इकडे, केम्ब्रिजवाले, आणि आपल्याला सुद्धा संबोधित करतील, आपल्याला सुद्धा सांगतील ते कसं काय होईल. जर या पॅरिस लोकांचं, पॅरिस पालकांचं संमती असेल तर आपण ते चालू करू शकतो. काही त्या शिक्षणाचे आठवड्यात 2दा क्लासेस होती, 2 वेळा क्लासेस होती. प्रत्येक क्लास 3 तासाचा होता. आणि ग्रेड्स असतील, पहिली ग्रेड, तिसरी ग्रेड, चौथी ग्रेड. आणि कॉलेजवाल्या मुलींना सुद्धा ते शिकवतील. टीचर लोकांना पण शिकवतील, वयस्कर लोकांना पण शिकवतील. तसे क्लासेस भेटतील तसे प्रत्येक क्लासमध्ये 10 ते 20 स्टुडंट्स असतील. जर तुमचं म्हणणं हो असेल तर आम्ही चालू करू. येस, पण असं नाही का आम्ही त्यांना ट्युशनला पाठवतो, आता कसला टाइम आहे त्यांच्याजवळ. पण आम्ही तुमच्याबरोबर बोलून एक शनिवारी, रविवारी किंवा तुम्ही जेव्हा मुलं फ्री असतील तेव्हा आपण तो तास ठरवू. त्यांना फी पण लागेल. तर फ्री नसेल, फी लागेल, कारण ते टीचर लोक येतील, ते ट्रेन्ड टीचर लोक असतील. ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे ट्रेन टीचर लोक होतील आणि ते सर्व मुलांना चांगल्या तऱ्हेने शिकवतील. आणि मी सुद्धा जे मुलाबरोबर बोलतो ते इंग्लिश बोलायला घाबरतात, मुली सुद्धा इंग्लिश बोलायला घाबरतात. आणि तसं व्हायला नको. इकडले मुलं मुली चांगल्या तऱ्हेने त्याला जर इंग्लिश आलं ते पुढे पुष्कळ पुढे जाऊ शकते. म्हणून फादरांनी आम्ही ठरवलं की हे क्लास
क्लासेस आपण सुरू करू. हो असेल तर तुमची प्रक्रिया आपण चालू करू. काय म्हणणं आहे तुमचं? हे पालकच, तुम्ही पालकच आहेत ना, म्हणून तुम्हाला हो कोणाला काही सांगायचं आहे? हा जो कार्यक्रम आहे तो केम्ब्रिज इंग्लिश अकॅडमी त्यांच्याद्वारे आपण आयोजित करणार आहोत. आणि आपल्या पॅरिशमध्ये जे विद्यार्थी आहेत, जे कॉलेजला जाणारे मुलं आहेत किंवा जे शिक्षक आहेत, त्यांना शाळेमध्ये सदैव इंग्लिश बोलावं लागतं, परंतु कुठेतरी आपल्याला वाटतं की आपल्याला इंग्लिश एवढं चांगलं येत नाही, त्यांना पण ते जे शिक्षक येणार आहेत ते शिकवू शकतात. हा जो क्लास असेल तो वेगवेगळ्या ग्रेडसाठी असेल, म्हणजे एकदम लहान मुलं असतील. सगळे थकल्यात वाटते. हा कोण दिसते मला. तर मला तुम्हाला एक रिडल्स विचारतो. रिडल्स माहिती आहेत ना काय? सगळ्यात माहिती असतील. विचारू का? पहिला रिडल आहे. डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बरं मी कोण आहे? कोणाला येते? नाही. जाम इझी आहे. परत रिपीट करतो मी. डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बरं मी कोण आहे? नाही. तो बोलला बाहुली. आन्सर आहे बाहुली. करतो की त्याला विचार. दुसरं रिझल्ट पॅरेंट्सला. मुलांनी तुम्हाला येतं बोलू नका, फक्त पॅरेंट्ससाठी आहे. अशा भाजीचं नाव सांगा त्याचे अर्थ म्हणजे आपलं पालन पोषण असते. सगळे बोलले, कोणाला देऊ मी आता? मी नेक्स्ट देतो. इथे होती पण कुठे गेली? इथे होती पण कुठे गेली? मला आन्सर भेटला पण सांगू नका, फक्त पॅरेंट्ससाठी आहे. इथे होती कुठे गेली? काय? इथे होती पण कुठे गेली? इथे होती कुठे गेली? अरे तिथे होती कुठे गेली? अरे इकडे पण आहे. कोणाला? नाही, चुकले. इथे होती कुठे गेली? नाही. सगळ्यांकडे आपल्याकडे ती. इथे होती पण कुठे गेली? पॅरेंट्स तुम्हाला येत नाही म्हणून मी मुलांना सांगतो. नजर. इथे होती पण कुठे गेली? नजर. तिसरं, अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? रिपीट करतो. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? अरे बोला का, तुम्ही विचारच करत नाही. परत रिपीट करतो मी. अशी कोणती गोष्ट आहे जी किती चालली तरी दमत नाही? Anybody? परत रिपीट करू? नो. नाही.
तो थकतो, स्विच ऑफ पण होतो. जीभ, आपली जीभ किती चालेल थकत नाही. अशी कोणती गोष्ट आहे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाते, परंतु एक ठिकाण विसरून जात नाही, वरून जात नाही. रिपीट करतो, समज नसेल. अशी कोणती गोष्ट आहे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाते, परंतु ठिकाण वरून हलत नाही. ठिकाणावरून हलत नाही ती, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर जाते पण हलत नाही. क्लोज आहे. तुम्ही हरत वापरतात ते नाव इजी आन्सर आहे. नाव इजी एनीवन चालत नाही. उत्तर बोलू तर कोणाला येते? अंकल. रस्ता. रस्ता अर्थ काय? अर्थ काय? लास्ट आहे का? ऍडव्हर्टाईज माहिती आहे सगळ्यांना? ऍडव्हर्टाईज सगळे बघतच असतील. ती ऍडव्हर्टाईजचा मी स्लोगन बोलेल, थोडंसंच आहे. स्लोगन बोलेल, तुम्हाला त्या ऍडव्हर्टाईजचं नाव गेस करायचं आहे. समजलं? हर घर कुछ कहता है. आय थिंक सो तिकडून कुठून पहिला आला. इंडिया मला फर्स्ट आहे. मी पहिला बोलला सगळ्यात पहिला. थँक्यू. कितना सन्नाटा क्यों है भाई? So we are here to change your mood. Let us dance and express our love for our parents.
जेव्हा घरात भाकरीचे 4च भाकरी असतात आणि खाणारे 5 जण असतात तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही, तुम्ही खा, ती म्हणजे आई. मी मिसेस सँड्रा बर्गोस यांना विनंती करते की तिने पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण एकदम थोड्या शब्दामध्ये मुलांचे फादरांचे आपल्याला आभार मानायचे आणि ही संधी मला दिल्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानते. संडे स्कूल टीचर्सने मला काल फोन केला होता आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला आभार मानायचे. सो थँक्यू फॉर दॅट. आता मी हा कार्यक्रम आयोजित करण्यापासून तर पूर्ण यशस्वी करण्यापर्यंत जे महत्त्वाचे व्यक्ती जे आपले फादर पॅरिश प्रिस्ट, फादर एलेग्रेट आणि फादर रेनॉल्ड यांचे मनापासून आभार मानते. आणि या सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या नेहमीच आपल्या सिस्टर्स, फादर चर्चचं काम असू दे किंवा कोणतंही, त्या नेहमी आपल्याला सहकार्य करत असतात. सो त्याच्यासाठी मी पण त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि युवक आपले संडे स्कूल टीचर्स यांनी फार मेहनत घेतलेली आहे, ते आपल्याला दिसूनच आलेलं आहे. त्यांच्या ह्या कष्टामागे आपण त्यांचे परिणाम पाहिलेले आहेत स्टेजवर. ह्या मुलांना कधी कधी शाळेमध्ये हा प्लॅटफॉर्म मिळत नाही, परंतु आपल्या पॅरिशमध्ये त्यांना ह्या स्टेजवर उभं राहण्याची जी संधी मिळालेली आहे ती फार मोलाची आहे. आपल्यासाठी खूप महत्त्वाचा हा पाठ आहे आपल्या मुलांच्या जीवनासाठी. त्यांच्या ज्या बोलण्याची वृत्ती, नाच, जे काही त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे फार महत्त्वाचं होतं. ते बघण्यात सगळ्यांना मजा आली असेल असं मला वाटते. सो युवकांचे आणि जी युवक आपली कामधंदे सोडून शिवाय त्यांचे परीक्षा जवळ आल्या आहेत तरी सुद्धा त्यांनी मोलाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. आपल्या मुलांसाठी त्यांनी मुलांची तयारी करून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. रात्रंदिवस ते इथे येत असायचे. मी बुधवारी जेव्हा तरी ते रात्री इथे प्रॅक्टिस करत होते. सो ती फार महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी मी खरोखर सगळे त्या मुलांसाठी टाळ्या वाजवायच्या, युवकांसाठी. आता मुलगी ती आपली चिमुकली, त्यांनी खूप सुंदररित्या त्यांचं टॅलेंट्स किंवा त्यांच्यामध्ये जे सद्गुण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मी सगळ्या पालकांतर्फे या सगळ्या मुलांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करते की त्यांना सगळ्या मुलांना, युवकांना सुद्धा दीर्घायुष्य लाभू दे. आणि मुलांना तुमच्यासाठी मी एक गोष्ट जरूर सांगणार आहे की पालक दिन ह्याच दिवशी तुम्ही खूप चांगली म्हणजे तुमचे टॅलेंट दाखवून तुम्ही मुलांना, पालकांना खुश करणार तर तितकंच योग्य नाही किंवा तेवढं पुरेसं नाही. तर तुम्ही आई वडिलांच्या आज्ञेत राहून नेहमी चांगला अभ्यास करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. इथेच मी माझे 2 शब्द बोलून एक आई म्हणून मुलाप्रती असलेलं प्रेम तू इतक्या छान शब्दात व्यक्त केले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आभार प्रदर्शनासाठी मी फादर रेनॉल्ड यांना पुढे येण्याची विनंती करते. सँड्रा बर्गोस यांनी सर्व पालकांच्या वतीने आभार मानलेले आहेतच, परंतु आपल्या पॅरिशमधील सर्व आजी आजोबांना, सर्व ज्येष्ठ लोकांना आजच्या दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा हा दिवस पाहण्याचं भाग्य आपल्याला दिलं आणि आपण सर्वजण एकत्रित येऊन आपण आपल्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा, ज्येष्ठ लोकांचा सन्मान करू शकलो, त्यांचा आदरातिथ्य करू शकलो. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपले प्रमुख अतिथी, आपले पॅरिश प्रिस्ट फादर एनेग्लेट डिमेलो यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी फादरांचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष आभार मानायचे ते म्हणजे आपल्या युवकांचे, आपल्या संडे स्कूल टीचरांचे, कारण त्यांनी दिवस रात्र एक करून त्यांच्या वेळातला वेळ काढून, त्यांची शाळा आहे, कॉलेजे आहेत, त्यांचे कामधंदे आहेत, तरी सुद्धा त्यांनी वेळातला वेळ काढून आपल्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या आयोजित केला. हॉलची साफसफाई, खुर्च्यांची अरेंजमेंट करणे, साऊंड सिस्टम, बॅकड्रॉप
जरी दिसायला चांगलं वाटत असलं तरी पण यामागे भरपूर कष्ट केलेले आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय आपल्या युवकांना आणि आपल्या संडे स्कूलच्या शिक्षकांना जातं. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया, त्यांचे आभार मानूया. आपल्या ग्राउंडवरती सुद्धा बरंचसं गवत वाढलेलं होतं या पावसामध्ये आणि आपल्या युवकांनी ते अर्ध्या दिवसामध्ये सगळ्यांनी एकत्र लागून ते गवत बऱ्यापैकी कापलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा आपण आपल्या युवकांचा आभार मानूया. त्याचबरोबर आपली संडे स्कूलची मुलं मुली त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपला हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर केलेला आहे. आई वडिलांचे सुद्धा आभार, कारण तुम्ही सुद्धा त्यांना वेळोवेळी मी जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांना इथे प्रॅक्टिससाठी आणलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. आणि तुम्ही जर असंच सहकार्य केलं, असंच आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमच्या मुलांना असं पुढे ढकलत राहिले तर त्यांना पुढे स्टेजवरती येण्याची संधी मिळेल. आपण आज बघितलं की बरेचशी मुलं आपले युवक युवती यांना स्टेजवरती येण्याची संधी मिळाली. तर तुम्ही जर चांगलं प्रोत्साहन दिलं, तुम्ही जर मार्गदर्शन केलं, तुम्ही जर आमच्या हामध्ये हा मिळवली तर आपण आपल्या पॅरिससाठी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. सो सर्व आई वडिलांचे आणि संडे स्कूलच्या मुला मुलींचे मनापासून आभार. त्याचबरोबर अनाउन्समेंटमध्ये या गेल्या 2 आठवड्यापासून अनाउन्समेंटमध्ये आम्ही अनाउन्समेंट करायला हवी होती की संडे स्कूलच्या मुलांच्या या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला खाऊसाठी पैसे वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, परंतु आम्ही ती अनाउन्समेंट करायला विसरलो. पण तरी सुद्धा मुलांचा हा इतका उत्तम चांगला कार्यक्रम बघून वॉल्टर डेमेलो यांनी नुकताच आपल्याला 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याच्याबद्दल लॉना आणि तिने तिच्या नातनीच्या वाढदिवसानिमित्त देणगी दिलेली. तर तुमचे सुद्धा आभार. कळत न कळत तुम्ही सुद्धा असे काही कार्यक्रम आल्यानंतर हाताला लावत असता, देणगी देत असता. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण इतक्या चांगल्या प्रकारे आपण पार पाडू शकतो. तर सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुढच्या वर्षी आपण या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा भेटू. थँक्यू. आणि यावर्षी आपल्या मुलांच्या संडे स्कूलच्या मुलामुलींची संख्या सुद्धा कमी आहे. तुम्हाला माहित आहे की जवळजवळ 16-17 मुलं यावर्षी आपल्या पॅरिसमध्ये 10वी परीक्षेसाठी आहेत, 10वीला आहे. म्हणजे तेवढी मुलं कमी झाली तर तेवढी मुलं भरली नाही, तर म्हणजे 16 मुलं कमी झालेली. तर तरी सुद्धा या मुला मुलींनी चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू. गॉड ब्लेस. वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणी नाही, आईपेक्षा मोठं जग कोणतंच नाही. जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाची हार्दिक शुभेच्छा. स्वस्थ राहा, मस्त